मी प्रभा राणे फूड कल्चरमध्ये आज मी आपल्याला दह्यापासून चक्का आणि चक्क्यापासून बनणारे पदार्थ कसे तयार होतात ते दाखवणार आहे। त्यासाठी हे 1 किलो दही घेतलेलं आहे। सर्वप्रथम असा पातळ कपडा घ्यायचा, मलमलचा वगैरे असा, कॉटनचा तर खूपच छान, तो असा जाळीवरती ठेवायचा। त्यामध्ये हे मी 1 किलो दही टाकत आहे। छान घट्ट दही आहे, त्यामुळे याचं चक्काही छान तयार होतो। तुम्ही घरी दही बनवून त्याचा चक्का केलात तरी वापरू शकता तुम्ही त्याचा चक्का। हे दही व्यवस्थितपणे असं फडक्यामध्ये बांधायचं आहे आणि 10-12 तासासाठी असंच बांधून जाळीमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे त्याचं पाणी पूर्णपणे निथळून छान घट्ट चक्का तयार होईल। हे बघा, ही अशी दही बांधलेलं आहे, ही जाळी आहे आणि याच्यातून पाणी हे टोपामध्ये पडत आहे। हे पाणी तुम्ही पुन्हा दही करण्यासाठी वापरू शकता, दुधाचं दही बनवायला याचा वापर करू शकता। अशा प्रकारे हे मी दही 12 तास टांगून ठेवलं आहे। त्यापासून आता चक्का कसा तयार झाला तुम्ही आता तुम्हाला दाखवते। त्याच्यामध्ये रात्रभरात पूर्ण पाणी निथळून गेलं आहे आणि हा पहा कसा घट्ट छान चक्का तयार झालेला आहे। तो मी आता या बाउलमध्ये काढून घेते। आता आपला चक्का तयार झाला आहे, तर मी आपल्याला चक्क्यापासून बनणारे 2 पदार्थ दाखवणार आहे। सगळ्यात प्रथम चक्क्यापासून आम्रखंड कसं तयार होतं ते मी दाखवणार आहे आणि त्यानंतर पियुष। त्यासाठी आम्रखंडासाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी मी हा चक्का घेतला आहे, 1 वाटी पिठी साखर घेतली आहे आणि हा रसनाचा मँगो सॅशे घेतला आहे। त्यासाठी सर्वात प्रथम हा मी 1 वाटी चक्का घेत आहे। व्यवस्थित हे करून घ्यायचं आणि आता त्यात ही 1 वाटी पिठी साखर घालत आहे मी। ही दोन्ही मिश्रण एक जीव होईपर्यंत चांगलं व्यवस्थित ढवळत राहायचं आहे, आतमध्ये एकही गुठळी राहता कामा नये। छान ढवळून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये रसना रस टाकायचा आहे। रसना मी मँगोचं घेतलेलं आहे, आपल्याला आम्रखंड बनवायचं आहे म्हणून। आपण अगदी सोप्या पद्धतीने हे घरच्या घरी आम्रखंड बनवू शकतो। हे बघा, आता माझ्या या गुठळ्या मोडत आल्या आहेत। आता मी हे 2 टीस्पून रसनाचा रस घेतला आहे, तो घालणार आहे। त्यासाठी मी 2 टीस्पून घेतलेला आहे। व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचं आहे। जेणेकरून आपल्या त्याच्यामध्ये छान सॉफ्टी मऊसूत श्रीखंड तयार होईल। अशा प्रकारे आपलं आता हे आम्रखंड तयार झालं आहे, ते आता मी या बाउलमध्ये काढून दाखवते आपल्याला। घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार केलेला
हे आम्रखंड. तुम्ही नक्की करून पहा. आता मी तुम्हाला पियुषसाठी लागणारे साहित्य दाखविते. एक वाटी ताक घेतलंय, 1 वाटी चक्का घेतलाय, 1 वाटी पिठी साखर, पाव टीस्पून जायफळ पूड, सजावटीसाठी चारोळी आणि पाव टीस्पून वेलची पूड आणि केशर मिश्रित दूध घेतलेलं आहे. पियुष बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी हा 1 वाटी चक्का घेतलाय. त्याच्यामध्ये 1 वाटी ताक घालत आहे. बाहेर बाजारामध्ये अमूलचं बटर मिल्क मिळतं, ते वापरलं तरी चालेल. त्यामध्ये ही मी 1 वाटी साखर टाकली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. जास्त गोड हवे असेल तर अजून 3 टेबलस्पून घातली तरी चालेल. हे आता मी व्यवस्थित ढवळून घेते. घरी जर तयार श्रीखंड असेल तर तुम्ही कधीही पियुष बनवू शकता. आता त्यात मी हे पाव चमचा जायफळ पूड टाकत आहे, वेलची पूड, हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यात गुठळा राहणार नाही तसा. आपण उपवासाला सुद्धा पियुष पिऊ शकतो. आता मी मगाशी दुधामध्ये केशर भिजत घालून ठेवले होते, ते 2 टीस्पून टाकते, छोटंसं 2 थेंब. तुम्ही तुमच्या आवडीनुसार केशर मिश्रित दूध घालू शकता. असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पियुष तयार झालं आहे. ते आता मी सर्विंग ग्लासमध्ये काढत आहे. चारोळीने सजावट करत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अजून ड्रायफ्रूट वापरू शकता, पिस्ता बदाम वगैरे. तर आपला पियुष तयार झालेला आहे. अशा प्रकारे सोप्या पद्धतीने चक्क्यापासून हे 2 पदार्थ तयार झाले. हा आम्रखंड आणि हे पियुष. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे दोन्ही पदार्थ करून पहा.